काळोख्या रात्री धो-धो पाऊस पडत होता. आज निसर्गाचा अवतार जणू काही वेगळाच होता. रस्ते ओस पडलेले. लोक घरातूनच पाऊस बघत होते. तेवढ्यात हॉस्पिटलच्या गेटमध्ये एक रिक्षा येऊन थांबली. हॉस्पिटलच्या लाईटमध्ये त्यातून एक बाई लगबगीने खाली उतरताना दिसली आणि हॉस्पिटलमध्ये धावली. रिक्षावाला तिला मागून हाक मारत होता. की आपण पुन्हा कधीच भेटणार नाही, तो माणूस म्हटला. त्याने एकदा उघड्या दारातून आतल्या मुलीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात थोडंसं दुःख जाणवलं, पण त्याने लगेच गॉगल चढवला आणि तिथून निघाला. त्या मुलीला थोडी शुद्ध आली होती. तिला खिडकीतून ते बाळ जाताना दिसत होतं. तिची रूम बरोबर त्या माणसाच्या गाडीच्या जवळच होती. ते बाळ आणि तो माणूस बघून ती मुलगी जोर जोरात ओरडायला लागली. माझं बाळ, ती ओरडत होती. नर्स तिला पाहून थोडी शॉक झाली आणि बाहेर डॉक्टरला बोलवायला गेली. थोड्याच वेळात ती डॉक्टरला घेऊन आली. 5 वर्षांनंतर. आशू, अगं लक्ष कुठे तुझं? केव्हापासून हाक मारतीये? नीता तिच्या डेस्कजवळ येत म्हटली. हां, काय झालं? अश्विनीने मान वर करून पाहिलं. नीता म्हणजे तिची बेस्ट फ्रेंड तिच्यासमोर उभी होती. अगं 7 वाजून गेले, आता जाऊयात ना घरी. रोज रोज काय लेट काम करत असतेस? पैसे तर तेवढेच मिळतात ना? नीता थोडी वैतागून म्हटली. तुला पण माहितीये की मी रोज रोज लेट का करते ते. अश्विनी विषादपणे हसत म्हटली आणि नीताला तिची चूक कळाली. सॉरी यार, पण आता चल ना, नीता म्हटली. आता तर जावंच लागेल. घरी जाऊन जेवणही बनवायचंय, अश्विनी म्हटली आणि तिने तिचं साहित्य पर्समध्ये भरलं. मग दोघीजणी बसस्टॉपवरती येऊन थांबल्या. दोघी पण एका चांगल्या कंपनीत आर्किटेक्चर म्हणून कामाला होत्या. नीता अश्विनीपेक्षा लहान होती. थोड्याच वेळात बस आली आणि दोघी आतमध्ये गेल्या. काही वेळातच अश्विनी एका 21 मजल्याच्या बिल्डिंगसमोर उभी होती. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि लिफ्टमध्ये गेली. 18व्या मजल्यावर उतरून तिने तिच्या फ्लॅटची बेल वाजवली. थोडी वाट पाहिल्यावर एका मध्यमवयीन बाईने दार उघडलं. अश्विनीला पाहून तिच्या चेहऱ्यावर आठ्या आल्या. आल्या महाराणी साहेब, रोज रोज काय लेट होतो ग तुला?
त्या बाईने थोडं रागाने विचारलं. आई, थोडं काम होतं. अश्विनी तिची पर्स सोफ्यावर ठेवत म्हटली. तू एकटीच काम करतेस का? बाकीचे काय माशा मारतात होय? किती वेळा सांगितलंय, घरी लवकर येत जा. तुझी मुलगी इथे असती तर आली असतीस लवकर. आमच्यासाठी काय येशील? आम्ही कोण तुझे? मुलीला ठेवलं स्वतःच्या आई वडिलांकडे आणि आता बाहेर जाऊन मज्जा मारते. आम्हाला काही कळत नाही होय? किती पावसाळे बघितलेत. बर, जा पटकन, चहा टाक. कधीपासून वाट पाहतोय आम्ही. ती बाई रागाने म्हटली. अश्विनी किचनमध्ये गेली. समोर किचन कट्ट्यावर दुपारच्या जेवणाच्या भांड्यांचा ढीग पडला होता. सगळं अस्ताव्यस्त पडलं होतं. सकाळीच ती सगळं स्वच्छ करून गेली होती. आता पुन्हा स्वच्छ करावं लागणार होतं. तिने पदर कमरेला खोचला आणि कामाला सुरुवात केली. चहा टाकला, भांडी धुवून मांडली. चहा सासू आणि सासऱ्यांना दिला. मग ती थोडी फ्रेश झाली आणि पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करू लागली. मी काय म्हणतीये, आजकाल तुझ्या जेवणाला काडीची चव नसते. ती शेजारची रमा बघ, किती चांगलं चुंगलं बनवते. नाहीतर तू रोज आपली ती भाजी, चपाती, भात. काहीतरी वेगळं पण बनवत जा ना. नाही, मान्य आहे आता आम्ही म्हातारे झालोय, पण म्हणून काय काही पण खायला घालणार की काय आम्हाला? काय ग, ऐकतीयस की नाही? काय बोलतीये मी? बाहेरून तिच्या सासूचा, कमलबाईंचा आवाज येत होता आणि किचनमध्ये ती कांदा चिरत होती. तिच्या डोळ्यातून पाणी वाहत होतं. ते कांद्यामुळे की बाहेरच्या बोलण्यामुळे ते काही सांगता येत नव्हतं, पण डोळ्यात थोडीशी वेदना जाणवत होती. अगं गप्प बस, किती बडबड करशील? दिवसभर थकून आली असेल ती, आणि आल्यापासून तू आपली तिला बडबडच करतीयस. तिचे सासरे दिलीपराव म्हटले. तुम्ही घ्या तिचीच बाजू. लाडकी सून आहे ना तुमची. पण तुम्हाला सांगून ठेवते, ही असली थेरं चालणार नाहीत. 7च्या आत घरात पाहिजे. उगीच आजूबाजूचे लोक चौकशा करतात आणि मग काही बाई बोलतात. तू पण ना, जरा शांत राहा. बरं सुनबाई, आमच्या नातीला आम्हाला भेटायला कधी घेऊन येताय? दिलीपराव म्हटले आणि अश्विनीचा हात थांबला. या रविवारी जातीये मी, ती म्हटली आणि पुन्हा काम करायला लागली.
आरोही तिची जबाबदारी होती. मॉम, मी पोहोचलो. आता डायरेक्ट वरती जाऊनच फोन करतो, म्हणजे मावशीसोबत बोलल्यावर तुला खात्री पटेल. यस मावशी, मी आलोय तर आतमध्ये येणारच. एनिवेज, काका कुठे आहेत? अबीरने सोफ्यावर आरामात बसत विचारलं. अरे, ते थोडे बाहेर गेले, येतीलच आता. तुला काय देऊ सांग, कोल्ड्रिंक की आणखी काही? मावशी, बियर आहे का? अबीर डोळा मारत म्हटला आणि मावशी त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागल्या. मावशी, कूल डाऊन, जोक करतोय. तू मला काहीतरी थंड आणून दे. मग मावशीने त्याला लिंबू पाणी दिलं आणि त्याला त्याची रूम दाखवली. तेवढ्यात शिवराम त्याचं साहित्य घेऊन आला होता. त्याने लगेच रूममध्ये सगळं शिफ्ट केलं आणि मग तो कारकीस येऊन निघून गेला. कशी वाटली? आवडली का? नाही म्हणजे तू आता महालात राहणारा, आमची एवढीशी रूम तुला. मावशी आणखी पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याने तिला अडवलं. मावशी, खूप छान आहे, मला आवडली. तो हसत म्हटला. अबीरने त्याचं सगळं साहित्य लावलं, त्याचे कपडे, त्याचे बुक्स, सगळं. त्याला नीटनेटकेपणा फार आवडायचा. त्याच्या स्वतःच्या घरी पण तो स्वतःची रूम स्वतः लावायचा, नोकरांना हात लावू द्यायचा नाही. एव्हाना रात्र होत आली होती. मावशीने सगळं त्याच्या आवडीचं बनवलं होतं. तो जेव्हा डायनिंग हॉलमध्ये आला तेव्हा त्याचे काका पण बसले होते. त्यांनी त्याला पाहून स्माईल केलं. मग अबीर, हॉस्पिटलची चेन आता मुंबईमध्ये पण? व्हेरी गुड. म्हणजे गुजरातमध्ये पण बरीच हॉस्पिटल्स झाली आहेत, आणखी दुसऱ्या राज्यात पण झालीच आहेत, आणि आता इथेही आलायस. एवढं सगळं कसं मॅनेज करतोयस? काकांनी विचारलं. काका, मुंबईमध्ये हॉस्पिटल काढायचं तर मी पासआउट झाल्यापासूनच विचार केला होता, पण मला आता वेळ आहे, तर बघूयात आता इथे कितीची चेन बनतीये. सध्या तरी एक हॉस्पिटल विकत घेतलंय, लेट्स सी. अबीर म्हटला. यू आर अ व्हेरी गुड डॉक्टर, आणि तुझी मॅनेजमेंट पण जबरदस्त आहे. मला वाटतं वर्षभरात 2 ते 3 तरी हॉस्पिटल्स तू इथे सुरू करशील. काका हसत म्हटले. अजून काही फिक्स नाहीये काका. आधी मला इथलं मार्केट, इथली लोक बघावी लागतील, इथल्या मेडिकल फॅसिलिटीज पण बघाव्या लागतील, मग ठरवूयात काय करायचं ते. एनिवेज, मावशी, खीर एकदम छान झालीये. अबीर ताटातली खीर खात म्हटला. मावशीला आनंद झाला. पुन्हा थोडं जुजबी बोलणं होऊन तो त्याच्या रूममध्ये गेला. त्याने त्याच्या काही फाईल्स काढल्या आणि थोडा बघायला लागला. उद्या तो पहिल्यांदाच त्या हॉस्पिटलमध्ये जाणार होता, म्हणून त्याने त्या हॉस्पिटलची थोडी इन्फो मागवली होती आणि तीच आत्ता तो बघत होता. त्याने एम्स दिल्लीमधून न्यूरोसर्जनची डिग्री घेतली होती. त्यानंतर त्याने अब्रॉडला जाऊन इंटर्नशिप केली
आणि मास्टर डिग्री पण मिळवली. आता 3 वर्षांपूर्वी तो भारतात आला होता आणि मग इथे त्यांनी हॉस्पिटलची चेन सुरू केली होती. तो स्वतः सगळी मॅनेजमेंट बघत होता. त्याचा फॅमिली बिझनेस वेगळा होता. त्यांना वाटत होतं की अबीरने पण त्यांचा बिझनेस जॉईन करावा, पण अबीरला मेडिकलमध्ये इंटरेस्ट होता आणि त्याच्यात वडिलांचे बिझनेसचे गुण पण आले होते. त्यामुळे तो आज यशस्वी होता. आता मुंबईमध्ये त्याने एक विला बघितला होता राहण्यासाठी, पण अजून तो रेडी नव्हता. त्याला हॉटेलमध्ये राहायचं होतं, पण इथे मावशी होती. त्यामुळे त्याच्या आईने विला रेडी होईपर्यंत त्याला तिच्याजवळच राहायला सांगितलं. तो फाईलमध्ये डोकं घालून बसला होता. तेवढ्यात त्याला कोणाचा तरी आवाज आला. कुणीतरी ओरडत होतं. आवाज जास्त मोठा नव्हता. बहुधा शेजारी जो फ्लॅट होता त्यांच्यातली कोणीतरी वयस्कर बाई ओरडत होती. त्याने थोडं लक्ष देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला. तू स्वतःला समजतेस काय? काल पण तुला सांगितलं होतं येताना भाजी घेऊन ये, नाही आलीस. आणि आता डाळ खायला घालतीयस. तू समजतेस तरी काय आम्हाला? बाईचा भांडण्याचा आवाज येत होता. मग थोडा वेळ काहीच ऐकू आलं नाही. बहुधा दुसरी व्यक्ती हळू आवाजात बोलत असावी. पण पुन्हा पहिल्या बाईचा भांडणाचा आवाज आला. अगं महामाये, माझ्या मुलाला तर गिळून टाकलंस तू. पांढऱ्या पायाची कुठली? कुठून बुद्धी सुचली आणि तुला सून म्हणून आणलं या घरात? तू अभद्र आहेस. देवा, आता आम्हाला तरी वाचव बाबा हिच्यापासून. त्या बाईचा आवाज आला. अबीरने नाखुशीनेच मान हलवली आणि फाईल जोरात बंद केली. तो बाहेर आला. मावशी बॉटलमध्ये पाणी भरत होती. अबीर, अरे काय झालं? तुला पाणी हवंय का? मी तुझ्याच रूममध्ये बॉटल घेऊन येत होते. मावशी हसत त्याच्याकडे येत म्हटली. मावशी, माझ्या रूममध्ये शेजारच्या माणसांचा आवाज येतोय. ती बाई खूप जास्त बोलतीये. अबीर थोडा वैतागून म्हटला. मावशीचा चेहरा थोडा सिरियस झाला. अरे त्यांचं नेहमीच आहे. पण तुला हवं तर तू आमच्या रूममध्ये येऊन काम कर. आम्ही तुझ्या रूममध्ये राहू. नाही मावशी, नको. गरज पडली तर सांगेन. बाय द वे मावशी, ती बाई कोण आहे आणि ती कोणाला इतकं बोलत होती? अरे शेजारची बाई थोडी खाष्टच आहे. ते लोक 5 वर्षांपूर्वी इथे राहायला आले. त्यांना एक मुलगा होता, पोलिसात होता. तो लग्नानंतर लगेच गेला आणि आता त्याचं खापर बिचाऱ्या त्या सुनेवर सारखं फोडत असते ती बाई. सून खूप चांगली आहे म्हणून ठीक आहे, नाहीतर दुसरी एखादी या दोघा म्हाताऱ्या माणसांना कधीच सोडून दुसरं लग्न करून निघून गेली असती. पण ती बिचारी या दोघांना सांभाळते आणि तिचं वय पण जास्त नाहीये रे. फार तर फार 27 असेल बघ. पण स्वभावाने आणि दिसायला एकदम चांगली आहे. जॉब करते. मावशी आणखी पुढे बोलतच होत्या की अबीरने त्यांना अडवलं. बस बस मावशी, तू तर सगळी जन्मकुंडलीच सांगायला लागलीस. मी जातो, नाहीतर तू आजूबाजूच्या लोकांच्या पण कुंडल्या मला सांगशील. अबीर हसत म्हटला आणि मावशीच्या हातून पाण्याची बॉटल घेऊन रूममध्ये गेला. अश्विनी पटापट आवरत होती. आज तिला लवकर निघायचं होतं. तिला आज एका क्लायंटच्या लोकेशनवर जायचं होतं. नीता पण बरोबर येणार होती. तिने जेवण करून ठेवलं आणि स्वतःचं आवरलं. तेवढ्यात नीताचा फोन आला. हॅलो,
नॉट इज ओपन. अबीर तिच्याकडे बघत म्हटला. हां? तिने गोंधळून पुन्हा विचारलं. त्याने हाताने तिच्या पाठीमागे इशारा केला. तसा तिने हात पाठीला लावला आणि तिच्या लक्षात आलं तिची नॉट ओपन येते. तिने लगेच तिचे वर बांधलेले केस खाली सोडले आणि पुन्हा समोर पाहिलं, पण तो गेला होता. ती तशीच बाहेर आली. गेटच्या बाहेर नीता थोडी एक्सायटेड होऊन उभी होती. कोणाला तरी टक लावून बघत होती. नीता, माझी नॉट ओपन आहे, तेवढी बांध ना. अश्विनी तिच्याकडे पाठ फिरवून उभी राहत म्हटली. थोडा वेळ झाला तरी अजून काहीच हालचाल झाली नाही. मग अश्विनीने पुन्हा तिच्याकडे पाहिलं. नीता, तिला दंडाला हलवून हाक मारली. तसं नीताने तिच्याकडे पाहिलं. नॉट बांध ना, थोडी वैतागून अश्विनी म्हटली. तशी नीता तिची नॉट बांधू लागली. आशू, अगं तो माणूस कोण आहे? नीताने थोडं एक्साइट होत विचारलं. कोण माणूस? तो बघ ना, तो त्या रोल्स रॉयल्समधून बाहेर चाललाय. नीता अबीरच्या कारकडे इशारा करत म्हटली. अश्विनीने पाहिलं. माहीत नाही, नवीन आहे बहुधा. चल आता लवकर, नाहीतर उशीर होईल. अश्विनी तिच्या स्कूटीवर बसत म्हटली. आशू यार, दे ना सेटिंग लावून. ही इज डॅम हॉट. आणि त्याची गाडी बघ ना, मी तर अशी पॉश कार पहिल्यांदाच बघतीये. नीता अजूनही अबीरच्या कारकडेच बघत होती. अगं, मला नाही माहीत तो कोण आहे ते. कळलं तर तुला सांगेन. आता पटकन चल. तू पण ना? अश्विनी वैतागून म्हटली. अगं, तू मॅरिड आहेस, पण मी अजून सिंगल आहे ना. तू भेट तरी घालून दे. नीता आता जास्तच हट्ट करायला लागली. ओके, मी बघते, पण आता चल लवकर, अश्विनी म्हटली. तशी नीताने गाडी सुरू केली. थोड्याच वेळात त्या दोघी एका छोट्याशा बंगल्यात आल्या. अश्विनीने क्लायंटला फोन केला. तो त्यांना रिसीव्ह करायला आला. मग त्या दोघींचं काम सुरू झालं. जे हॉस्पिटलमध्ये आज वातावरण काहीतरी वेगळंच होतं. नर्सेस थोड्या खुश होत्या. तरुण महिला डॉक्टर्स वॉशरूममध्ये जाऊन आज थोड्या जास्तच मेकअप करत होत्या. आणि जिथे तिथे फक्त एकच चर्चा होती. नवीन डॉक्टर केवढा हँडसम आणि हॉट आहे. प्रत्येकीच्या तोंडी फक्त अबीरचं नाव होतं. तू त्यांना पाहिलंस का? त्याचे निळे डोळे केवढे सुंदर आहे. एक नर्स दुसरीला म्हणत होती. मला तर त्याच्या डोळ्यांपेक्षा त्याची खतरनाक बॉडी आवडली. रोज जिमला जात असेल. दुसरी नर्स म्हटली. यार, त्याचा आवाज तर ऐकतच राहावा असा आहे. थोड्या वेळापूर्वी तो दुसऱ्या डॉक्टर सोबत बोलत होता. अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते मी. तिसरी नर्स म्हटली. तेवढ्यात तिथले मेन डॉक्टर आले. तसे सगळे शांतपणे आपापली कामं करायला लागले. अबीर त्या हॉस्पिटलच्या डीनच्या केबिनमध्ये गेला. तसे ते उठून उभे राहिले. मिस्टर पटेल, नाईस टू मीट यू. डीन शर्मा हात पुढे करत म्हटले. अबीरने त्यांना हात मिळवला आणि चेअरवर बसला. मग त्यांनी हॉस्पिटलचा स्टाफ, डिपार्टमेंट हेड सगळ्यांची चौकशी केली. आज तो येणार म्हणून शर्माने अगोदरच डॉक्टर लोकांची मीटिंग ठेवली होती. सगळे डॉक्टर जमा झालेत. आपण मीटिंग सुरू करूयात का? डीन शर्मा म्हटले. ओके, फाईन, अबीर म्हटला आणि उठून मीटिंग रूममध्ये गेला. मीटिंग रूममध्ये खूप सारे डॉक्टर जमा झाले होते. त्यात लेडीज पण होत्या. अबीर आणि शर्मा आले तसे सगळे शांत बसले. शर्मा काहीतरी बोलणार. तेवढ्यात अबीरने त्यांना अडवलं आणि स्वतः उठून बोलायला लागला. हाय एव्हरीवन, दिस इज डॉक्टर अबीर पटेल, न्यूरोसर्जन. अबीरने सगळ्यांकडे बघत स्वतःचं इंट्रोडक्शन दिलं. तसं बाकी सगळ्यांनी आपापलं इंट्रोडक्शन द्यायला सुरुवात केली. अबीरने सगळ्यांची ओळख करून घेतली आणि मग तो त्याच्या डिपार्टमेंटला गेला. तिथे टोटल 4 डॉक्टर्स होते. हाय डॉक्टर अबीर, आय एम डॉक्टर शोभना. तिथली एक तरुण डॉक्टर लगेच पुढे झाली आणि तिने पुन्हा एकदा त्याला इंट्रो दिला. त्याच्या ती लक्षात राहावी म्हणून. मग बाकी तिघांनी पण त्याला ग्रीट केलं. मी डॉक्टर रोहन आणि हा डॉक्टर राज. रोहनने पण शेक हँड केलं. बाय द वे डॉक्टर अबीर, तुम्हाला मराठी येतं का?
म्हणजे तुम्ही गुजराती आहात ना? रोहन म्हटला. आणि क्षणभर अबीरच्या चेहऱ्यावर विचित्र एक्सप्रेशन्स आले. पण दुसऱ्याच क्षणी तो नॉर्मल झाला. यस, मला शुद्ध मराठी येतं. माझी आई मराठी आहे. अबीर हसत म्हटला. डॉक्टर अबीर, आल्या आल्यास तुम्ही इथे खूप जास्त फेमस झालाय. काय जादू केलीत? राज हसत म्हटला. नथिंग. अबीर म्हटला. तेवढ्यात त्या डिपार्टमेंटचे हेड डॉक्टर मिलिंद तिथे आले. डॉक्टर मिलिंद इंडियामधले बेस्ट न्यूरोलॉजिस्ट होते. अबीरला पाहताच त्यांनी त्याला ग्रीट केलं. ते वयाने खूप जास्त होते. डॉक्टर अबीर, एम्स पास आउट. तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. तुमची बाहेर पण खूप सारी हॉस्पिटल्स आहेत. आणि आता तर हे पण हॉस्पिटल तुम्ही खरेदी केलंय. चांगलंय. डॉक्टर झाल्या झाल्या खूपच प्रगती केली. आता तुम्ही याच डिपार्टमेंटला आहात, त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नाही. डॉक्टर मिलिंद म्हटले. डॉक्टर मिलिंद, भलेही मी हॉस्पिटल खरेदी केलंय, पण तुम्ही इथले खूप जुने डॉक्टर आहात. माझ्यापेक्षा जास्त तुमचा या हॉस्पिटलवर हक्क आहे. आणि हो, इथल्या कुठल्याच डॉक्टरची पोझिशन कोणीच घेणार नाही. तुम्ही इथले हेड आहात, तर तुम्हीच हेड राहाल. अबीर हसत म्हटला. त्याचं ऐकून डॉक्टर मिलिंदना जरा बरं वाटलं, कारण अबीर हॉस्पिटलचा मालक आहे, तर आता तोच डिपार्टमेंटचा हेड होईल असं त्यांना वाटत होतं. पण त्यांनी अगोदरच सगळं क्लिअर केलं. संध्याकाळी 7 वाजता तो घरी आला. फ्रेश वगैरे होऊन बिझनेस चॅनल बघत बसला. मावशीने त्याच्यासाठी त्याच्या आवडत्या वड्या बनवल्या होत्या. त्या वड्या खात खात तो टीव्ही पाहत होता. मावशी, यू आर सो स्वीट. वडी खाताना तो म्हटला. तेवढ्यात बेल वाजली. तो उठला आणि दार ओपन करायला गेला. तुला तुझा विला आर्किटेक्चरला द्यायचा होता ना? अरे हिच्याच कंपनीला दे, हीच करून दे. मावशी म्हटल्या. तसं अश्विनीने पुन्हा एकदा हलके स्माईल करून अबीरकडे पाहिलं. अबीर अजूनही तिच्याकडेच पाहत होता. आणि यावेळी तिची स्माईल बघून तो जास्तच भारावला. किलर स्माईल, तो मनातच म्हटला. आणि त्याने पण तिला स्माईल दिली आणि तिचं कार्ड मागितलं. ती नंतर देते असं म्हटली आणि मग मावशीसोबत किचनमध्ये थोड्या गप्पा मारायला लागली. अबीरच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पुन्हा निर्विकार झाले. अबीरला त्यांचं सगळं बोलणं ऐकू येत होतं. त्याला कालचं भांडण आठवलं. ती बाई जोरजोरात बोलत होती. बहुतेक हिलाच बोलत होती. हिचं घरच आपल्या बेडरूमला लागून येतंय.
ही दिसायला छान आहे, जॉबला पण आहे. मग या म्हाताऱ्यांसोबत का राहतीये? तसंही अजून तरुण आहे. नवरा नाहीये तर सरळ दुसरं लग्न करायचं ना. अशी कशी विधवा म्हणून राहू शकते? त्याला मावशीला जाऊन हे सगळं विचारावंसं वाटत होतं, पण त्याने इग्नॉर केलं आणि टीव्ही बंद करून त्याच्या बेडरूममध्ये जाऊन काम करायला लागला. थोड्याच वेळात त्याच्या दारावर टकटक झाली. त्यांनी दार उघडलं. समोर अश्विनी होती. त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार भाव होते. हे कार्ड, यावर मॅनेजरचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉल करू शकता. तुझं स्वतःचं कार्ड नाहीये का? अबीरने कार्डकडे बघत विचारलं. आहे, पण मॅनेजरला कॉल केलात तर बरं पडेल. ओके, फाईन, गुड नाईट, अबीर म्हटला आणि त्याने दार बंद केलं. तिला तो थोडा विचित्र वाटला. असा कसा आहे हा? ती विचार करतच तिच्या फ्लॅटमध्ये गेली. इकडे अबीर बाल्कनीत आला आणि त्याने एक सिगरेट शिलगावली. त्याच्या समोरच शेजारच्या फ्लॅटच्या किचनची छोटीशी खिडकी दिसत होती. त्याने एकदा त्या खिडकीकडे पाहिलं आणि मग त्या कार्डकडे पाहिलं. तो मागे वळला आणि ते कार्ड समोरच्या टेबलवर भिरकावून दिलं. हवेमध्ये धूर सोडत तो विचार करत होता. क्षणात त्याच्या चेहऱ्यावर खूप सारे एक्सप्रेशन्स उठत होते. त्यात तिरस्कार जास्त उठून दिसत होता आणि थोडीफार काळजीही जाणवत होती, पण खूपच थोडी. सिगरेट ओढून झाल्यावर तो पुन्हा बेडवर गेला आणि डोळे मिटले.